गोवांचा प्रश्न आहे, अनेक वर्ष आहे असतो आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नसून पातळ नसून हातात मागण्या करून सूर्यनारायणाबरोबर बदल केलं. गोवांना मी अनेक उत्तर दिलेली आहेत. गोवा आज मी प्रयत्न करतोय. लक्ष असावं, त्या सप्त सद्गुरूंचं नाव गोवा ऐका. परमेश्वर कृपेने माझ्या नशिबात हा भाग यावा आणि मीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर पडावं. कारण गेल्या वर्षी साधारण घराण्याचा प्रश्न आमच्या संदेश मोरे गोवाचा मी पडला. मी म्हणजे माझ्या गुरुने पडला, प्रभात सर्वांनी पडला. मग अशा मोठ्या शहराचे प्रश्न पडायला भारी वाटत नाही, भारी वाटत. आणि मोठेपणाचा त्यांचं मागणी करू हा त्याचा मोठेपणा आहे. माझ्या नाराज आहे. तर त्या सद्गुरूंचं नाव काही योगेश्वर याज्ञवल्क्य यांनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नसून भगवान सूर्यनारायण श्रेष्ठ केलं. तर त्या सद्गुरूंचं नाव योगेश्वर याज्ञवल्क्य. योगेश्वर याज्ञवल्क्य प्रश्न उत्तर. आता माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी मध्ये बदलला प्रश्न. होय बदलला मान्य, पण तुम्हाला 7 गुण माफ. माझ्या आठव्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरी मान्य करून टेन्शन घेऊ नका. माझा प्रश्न तोच की शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरणार म्हणजे तुला, तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नागरी बैलांना कोणी मतदान एवढं सांगायचंय की शेतकऱ्याला सांगितलं आकडी कोणती जर तुझ्या कमरेला बांधलीस आणि तुझं शेतात गेलास तर तुला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, कुठलं संकट येणार नाही. हा हे वरदान कोणी एवढं सांगायचं. हे एका राजाला देवाने दिलेला एवढी तुम्हाला कोड दिली आहे. अजून जर कोड पाहिजे तरी मी देऊ शकतो. तुम्ही सांगा, फक्त तुम्ही तयारी पाहिजे. आता प्रश्न पण फक्त एका याचं मुकड्याचं घातो, नंतर फरमाईश घेतो. राजेश निकम पिवळी करणारे पिवळे का यांना असलं पिवळं पिवळंच का आवडतं. हो हे काहीतरी म्हणता, हे काय बोललेलं आहे. लावा ध्यान येऊन इकडं कान, सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या पान. अरे सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये साऱ्या पान. Thank you.